विद्यार्थी मित्रांनो, उद्यापासून जे-डबल-ईची एक्झाम सुरू होते, बरोबर? अभ्यास तर काही झालेला नाही. खूप भीतीचं वातावरण आहे किंवा पहिल्या वेळेस तुम्ही ऑनलाईन एक्झामला म्हणजे एम-सी-क्यू टाइपच्या एक्झामला प्रिपेअर होताय, बरोबर? भीतीचं वातावरण तर ऑब्व्हियसली असणारच आहे. मग त्यासाठी मी सोल्युशन घेऊन आलोय. काय? तर तुक्का स्ट्रॅटेजी. ओके, सायंटिफिक तुक्का स्ट्रॅटेजी. म्हणजे पहा, आपली जी एक्झाम आहे, त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं तर काही नाहीये, बरोबर? डिस्क्रिप्टिव्ह आन्सर द्यायचे नाही, थिअरी लिहायची नाही. आपल्याला फक्त काय करायचंय, 4 आपल्यापुढे ऑप्शन असणार आहेत. त्यापैकी बरोबर जो ऑप्शन आहे, तोही तिथं निवडायचा आपल्याला, बरोबर आहे. मग त्यासाठी नक्कीच त्या ठिकाणी टेक्निक्स यूज होणार. मग मी त्याच टेक्निक तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आम्ही खूप रिसर्च केलाय. ओके. भरपूर सारे मॉक टेस्टचे पेपर, इथून मागचे जे पेपर्स पाहिले. त्याच्यानंतर टॉपर्स जे आहेत, तर त्यांच्याकडनं थोडंसं आम्ही नॉलेज घेतलंय. कशा पद्धतीने आपण एक ऑप्शन गेस करू शकतो किंवा बाकीचे ऑप्शन एलिमिनेट करून आपलं जे परफेक्ट आन्सर आहे, ते कशा पद्धतीने शोधू शकतो, हे आपण पाहणार आहेत. आता तत्पूर्वी मी फक्त तुम्हाला एक विनंती करतो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, पहिल्या वेळेस हा जर व्हिडिओ पाहत असाल, तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण व्हिडिओ सुरू करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी स्ट्रॅटेजी आहे, तर ती तुम्हाला यूज कधी करायची, की ज्यावेळेस तुमचा पूर्ण पेपर डन होईल त्यावेळेस. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, सगळ्यात पहिले ज्यावेळेस तुम्ही एक्झामला एंटर होणार किंवा तुम्ही क्वेशन पेपर तुमच्या पुढे येणार, तर त्यावेळेस तुम्हाला जेवढं त्यातलं येतंय, ओके, तेवढं तुम्ही सॉल्व्ह करायचं. तिथं एकही तुम्ही तुक्का मारायचा नाही किंवा एकही ऑप्शन एलिमिनेट करून गेस करायचं नाही. त्या ठिकाणी काय करायचंय, परफेक्ट तुम्हाला माहिती आहे या क्वेशनचं आन्सर हे असणार आहे, तर तुम्ही तेच मार्क करायचंय, बरोबर? या पद्धतीने तुम्ही पूर्ण एकदा पेपर ट्रॅव्हर्स करून घ्यायचा आहे. पूर्ण एकदा पेपर ट्रॅव्हर्स केला, आता बरेचसे क्वेशन्स तुम्हाला जमतील. आता काही जणांना नाही जमणार. मग त्यांच्यासाठी टेन्शन घ्यायची काही गरज आहे का? अजिबात नाही. त्यांच्यासाठी मग अप्लाय करायची आपली तुक्का स्ट्रॅटेजी. आता या स्ट्रॅटेजीमध्ये पहिली गोष्ट जी आपल्याला करायची आहे, ती आहे एलिमिनेशन ट्रिक. एलिमिनेशन ट्रिक म्हणजे कशा पद्धतीने? तर ही 2 पद्धतीने आपल्याला अप्लाय करायची. एलिमिनेशन म्हणजे काय? थोडक्यात आपल्याला ऑप्शन काढून टाकायचे आहेत, बरोबर? 4 ऑप्शन आहेत. 4 पैकी आपण जर एक ऑप्शन एलिमिनेट केला, ओके. अगोदर 25% प्रोबॅबिलिटी होती एक ऑप्शन करेक्ट येण्याची. जर एक ऑप्शन आपण जर काढून टाकला तर प्रोबॅबिलिटी किती राहिले? 33%, 33%. त्याच्यानंतर आणखी एक जर ऑप्शन आपण काढून टाकला तर प्रोबॅबिलिटी किती असणार? 50% बरोबर आहे. मग तुम्ही इझिली तिथं तुक्का मारू शकता. मग आता त्या पद्धतीने पहा याच्यामध्ये 2 ट्रिक्स आहेत. एक आहे एक्स्ट्रीम व्हॅल्यूज एलिमिनेट करायच्या आणि दुसरी आहे कन्सिडर सिमिलर ऑप्शन्स. आता हे कशा पद्धतीने तर ते थोडं तुम्ही एकदा आता मी तर डेमो एक क्वेशन घेतलाय फक्त. ओके. तुम्ही दुसरा कोणताही इथं क्वेशन कन्सिडर करू शकता. आता असं नाही की ही जी ट्रिक आहे ही सगळ्याच क्वेशन्सला अप्लाय होईल. तुम्ही करून पाहायची. ओके. तुम्हाला जर अशी सिमिलरिटी कुठं जर दिसली आणि एखादी जर एक्स्ट्रीम व्हॅल्यू जर तुम्हाला आलेली असेल म्हणजे काय हे पहा 0.7, 0.007, 0.14 आता याच्यामध्ये काय आहे? तर पहा याच्यामध्ये मला क्लिअरली दिसतंय हे जे 3 ऑप्शन्स आहेत, तर हे थोडेसे एकमेकांवर कसे आहेत इंटरलिंक आहेत किंवा सिमिलर आहेत. पण ही जी 10 व्हॅल्यू आहे, तर ह्या तिन्हींपासून कशी आहे? वेगळी आहे. मग अगोदर जर मी पाहिलं, डायरेक्टली मी इथं जर तुक्का मारला, ओके, मी कोणता जर तुक्का मारला, प्रोबॅबिलिटी माझ्याकडे किती राहणार बरोबर येण्याची? ती फक्त असणार आहे 25% बरोबर? जर मी हा ऑप्शन जर एलिमिनेट केला, तर नंतर या तिन्हीमध्ये मी पाहणार, ओके. आता क्वेशन वाचून तुम्हाला थोडंफार तर समजेल, की नक्की आन्सर पॉइंटमध्ये असणार आहे, की कशा पद्धतीने आन्सर असणार आहे किंवा 14 असणार आहे. बरोबर, एवढं तर तुम्हाला समजेल. त्याचबरोबर तुम्ही युनिट्स वगैरे पण पाहाल ना त्याच्यात. आता मी तिथं दाखवले ना युनिट्स, पण तुम्ही पेपरमध्ये युनिट्स पाहाल किंवा थोडासा तुम्ही अभ्यास तर केलेला असेल. बरं, त्याच्यानंतर आता 0.7, 0.07 दाखवलं इथं, बरोबर आहे. मग आता मला असं वाटतंय, की हा ऑप्शन पण नसू शकतो, बरोबर? 2 ऑप्शन मी एलिमिनेट केले, बरोबर? एक एक्स्ट्रीम व्हॅल्यू एलिमिनेट केली आणि त्याचबरोबर एक थोडासा डिफरंट नंबर आहे, तो मी एलिमिनेट केला. राहिले माझ्याकडे किती ऑप्शन? फक्त 2 ऑप्शन, ऑप्शन ए आणि ऑप्शन बी. आता याच्यामध्ये तुम्ही तुक्का मारू शकता, बरोबर? हा मारताना पण तुम्ही लक्षात ठेवायचं, की आपलं जे ॲन्सर आहे, तर ते लहान येणार आहे, की छोटं येणार आहे, की मोठं येणार आहे, बरोबर? त्यानुसार तुम्ही करायचंय, तो क्वेशन नक्की बरोबर असणार. याची भरपूर म्हणजे इथं खूप बॅक टेस्टिंग केली आहे. बरोबर. ज्यावेळेस मी मॉक टेस्ट वगैरे सॉल्व्ह केल्या किंवा समजा पेपर्स पाहिले, त्याच्याबद्दल डायरेक्टली मी पेपर सॉल्व्ह करायला घेतला नाही. प्रत्येक क्वेशनला मी ही ट्रिक अप्लाय करून पाहिली आणि मोस्ट ऑफ क्वेशनचे आन्सर त्याच्यामधून बरोबरच आलेत. बरोबर. तुम्हाला पण या पद्धतीने अप्लाय करायचंय. आता फक्त असं नाही की तुम्हाला प्रत्येक क्वेशनवरच अप्लाय करायचंय. ज्या क्वेशनवर होत असेल अप्लाय त्याच क्वेशनवर अप्लाय करायचंय. बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे? सिमिलर मॅच ऑप्शन. बरोबर. आता हे क्वेशन तुमच्या पुढे दिसतोय. ऑप्शन ए आहे 1 एंड 2. ऑप्शन बी आहे 1 एंड 4. ऑप्शन सी आहे 2 एंड 1 आणि ऑप्शन डी आहे 1 एंड 3. बरं, आता याच्यात आपण जर व्यवस्थित इकडे जर लक्ष दिलं, तर आपल्याला काय दिसतंय? 1 एंड 2, 2 एंड 1, 1 एंड 4 आणि 1 एंड 3. बरोबर आहे?
याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतंय का, की नक्की ॲन्सर कोण्या दोन्हीमधील असेल? पहा, मला क्लिअरली समजतंय, की ॲन्सर ए आणि सी पैकीच कोणतं तरी असणार आहे. बरं, आता डायरेक्टली आपण 2 ऑप्शन इथे इलिमिनेट केलेत, बरोबर? आता काही वेळेस काय होऊ शकतं, हा पण ॲन्सर हे पण ॲन्सर बरोबर असू शकतं, बरोबर आहे? कारण ही तुक्का स्ट्रॅटेजी आहे. ओके, याच्यामध्ये थोडेसे पॉसिबिलिटी आहेत, की ॲन्सर चुकीचं पण निघू शकतं. त्याच्यामुळे ते तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. बरं, आता ए एंड सी मधलं जे करेक्ट आहे, आता ते मी मार्क करणार. कोणतंही असू द्या. आता तिथं काय मी काय लावू शकत नाही, की 2 एंड 1 असेल किंवा 1 एंड 2 असेल. क्वेशन वाचून तुम्हाला त्या ठिकाणी थोडासा आणखीन गेस लावता येईल. बरोबर आहे. आपल्याकडे इथं क्वेशन अवेलेबल नाहीये. पण तुम्ही अजून थोडासा गेस लावू शकता. डायरेक्टली इथं 2 ऑप्शन एलिमिनेट झालेत. बरोबर. मग एका ऑप्शनची प्रोबॅबिलिटी किती? तर इथं 50% प्रोबॅबिलिटी येणार, इथं 50% प्रोबॅबिलिटी येणार. जर बाय चान्स तुमचा हा क्वेशन जर व्यवस्थित झाला, तर पूर्ण ती कन्सेप्ट तुमची झाली असं तिथं कन्सिडर होईल. समजलं का? त्याच्यानंतरनं ही होती ऑप्शन मॅच टेक्निक. बरोबर. आपण 2 टेक्निक्स पाहिल्या. काय? तर पहिली टेक्निक पाहिली एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ज्या आहेत, तर त्या आपल्याला एलिमिनेट करायच्यात. दुसरी आपण टेक्निक पाहिजे ती काय? सिमिलर ऑप्शन्स पाहिजेत आणि सिमिलर ऑप्शन मधलेच ॲन्सर असतील असं तुम्हाला पाहिजे. म्हणजे आता पहा, आता ही जी टेक्निक होती आपली कोणती? सिमिलर मॅचची, तर ती इथं पण मी यूज करू शकत होतो. हे 2 ऑप्शन ज्यावेळेस मी एलिमिनेट केले, माझ्याकडे हे ऑप्शन राहिले, बरोबर आहे? किंवा डायरेक्ट इथं जरी अप्लाय केली असती मी ती ट्रिक, तर इथं डायरेक्टली मी हे 2 ऑप्शन फाइंड केले असते. समजलं? म्हणजे या ज्या ट्रिक आहेत, तर या सेपरेट आपल्याला अप्लाय करायच्या नाहीत. सगळ्या ट्रिक एका क्वेशनवर आपल्याला अप्लाय करून पाहायच्यात, बरोबर? मग या 2 ट्रिक झाल्या. त्याच्यानंतरनं नेक्स्ट आणि सगळ्यात महत्त्वाची ट्रिक येते ती म्हणजे काय? ऑल ऑफ दीज आणि नन ऑफ दीज. आता तुम्ही जर पाहिलं बरेचसे एम-सी-क्यू असं असतात, की त्यांच्यात ऑल ऑफ दीजचा ऑप्शन असतो. त्या काहींमध्ये नन ऑफ दीजचा ऑप्शन असतो आणि काहींमध्ये काय असतं दोन्ही पण ऑप्शन असतात. आता मी त्या सगळ्याबद्दल इथं एक्झाम्पल पाहतोय. बरं. आता एक क्वेशन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ए ऑप्शन दिलाय 23, बी ऑप्शन दिलाय 24, सी ऑप्शन दिलाय 29 आणि चौथा ऑप्शन दिलाय डी जो की आहे ऑल ऑफ दीज. आता या पद्धतीचे क्वेशन जर तुम्ही पाहिले, ओके, तुमच्या मॉक टेस्टमध्ये पहा, तुम्ही सॉल्व्ह केलेल्या क्वेशन्समध्ये पहा, 65% प्रोबॅबिलिटी असते, की ऑल ऑफ दीज हेच ॲन्सर असणार. ओके, 65% ऑल ऑफ दीज हेच ॲन्सर असणार. जर तुम्हाला येत नाहीये, समजत नाही त्या व्हॅल्यूज किंवा क्वेशन पण माहीत नाही, डायरेक्टली तुम्ही हे टिक करा. डायरेक्टली करू शकता. 65% प्रोबॅबिलिटी आहे, की ऑल ऑफ दीज हेच ॲन्सर असणार आहे. बरोबर? कारण तुम्ही विचार करा ना, की समजा ए जर ॲन्सर असेल, ठीक आहे, सेपरेट ए, तर ठीक आहे, आपलं तिथं चुकू शकतं. पण ए आणि बी दोन्ही जरी मॅच होत असेल, ओके, तर डायरेक्टली तुम्ही ऑल ऑफ धीस क्लिक करू शकता. बरोबर आहे? बरं, ऑल ऑफ धीस आणि नन ऑफ धीस कसं ओळखायचं समजलं. त्याच्यानंतर आता नन ऑफ धीस आणि हे जर दोन्ही सोबत आले, ऑल ऑफ धीस पण असेल आणि नन ऑफ धीस पण जर असेल, तर मग कसं करायचं? पहा, तर या ठिकाणी 65% प्रोबॅबिलिटी असते, की ऑल ऑफ धीस ॲन्सर असेल. त्याच्यानंतरनं या ठिकाणी 15% जी प्रोबॅबिलिटी असते, ओके, ती असते नन ऑफ धीससाठी आणि बाकीची प्रोबॅबिलिटी असते बाकीच्या ऑप्शनसाठी. तर हा जो तुम्हाला मी डाटा सांगतोय, तर या डाटामागे भरपूर सारे मेहनत आहे. कारण मी बरेचसे सारे पाहिले या पद्धतीचे क्वेशन्स. ओके, त्या माझ्याकडे क्वेशन बँक्स पण आहेत. बरेचसे क्वेशन्स पाहिले, की ज्याच्यामध्ये सेम याच पद्धतीचा इन्सिडन्स आहे, की दोन्ही पण ऑप्शन आले होते. आता याच्यात काय असू शकतं? याच्यात 100% ऑल ऑफ दीज हेच असू शकतं. ओके, नन ऑफ दीज नसणार. पण जर बाय चान्स जर असा काही क्वेशन आला, की ज्याच्यामध्ये फक्त एकच ऑप्शन आहे, बरोबर? ज्याच्यामध्ये फक्त एकच ऑप्शन आहे. तर मग त्या ठिकाणी तुम्ही काय कराल? नन ऑफ दीज. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये नन ऑफ दीज येण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. कारण क्वेशन पेपर सेट करणारा व्यक्ती या पद्धतीने कधीच क्वेशन पेपर सेट करत नाही, की नन ऑफ दीज म्हणजे तिन्हीपैकी एकही आन्सर नसावं, असा सेट करत नाही. मग समजा पहा, तुम्ही जर हा ऑप्शन जर उडवला, ओके. बाकीची प्रोबॅबिलिटी किती राहिली आहे? तर 33, 33, 33% बरोबर आहे. त्याच्यातनंही तुम्ही जर एखादा ऑप्शन जर ऑड काढला, तर या पद्धतीने बघा, इथं 2.73 दाखवतंय, इथं 2.7 दाखवतंय किंवा इथं आपण जास्त घेऊ 2.7424 असं काहीतरी घेऊ, बरोबर आहे. मग जास्त प्रोबॅबिलिटी कोणाची बनते? तर हा ऑप्शन करेक्ट येण्याची जास्त प्रोबॅबिलिटी बनते. मग तुम्हाला समजलं, की ऑल ऑफ दीज, नन ऑफ दीज असेल तर काय करायचं, बरोबर? जर फक्त ऑल ऑफ दीज असेल, तर तो ऑप्शन क्लिक करायचा ऑल ऑफ दीज वाला. जर दोन्ही असेल, ऑल ऑफ दीज आणि नन ऑफ दीज जर असेल, ऑल ऑफ दीज वाला ऑप्शन क्लिक करायचा आहे आणि त्याच्यानंतर फक्त जर नन ऑफ दीज जर असेल, तर काय करायचंय? नन ऑफ दीज हा ऑप्शन क्लिक करायचा नाही. ओके. हा ऑप्शन काय करायचा तुम्ही क्लिक करायचा नाही. कारण खूप कमी प्रोबॅबिलिटी असते, की या तिन्हीपैकी ॲन्सर नसू शकते. अशी प्रोबॅबिलिटी खूप कमी असते. बरोबर? मग तुम्हाला या पद्धतीने समजलंय. त्याच्यानंतर आता 2 ट्रिक झाल्या आपल्या. ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक झाली. ऑल ऑफ दीजची ट्रिक झाली. त्याच्यानंतर आता तिसरी ट्रिक कोणती आहे? ती तुम्हाला मी सांगतो. हा शब्द तुम्हाला ओळखत असेल, इन्स्टिट्यूशन.
बरोबर? म्हणजे काय, की जे पहिल्यांदा तुम्हाला वाटलं आन्सर, बरोबर? "जो मन को भाया उसको मार्क किया." म्हणजे काय? समजा एक क्वेशन पाहिला आणि तुम्हाला लगेच एका सेकंदाच्या आत क्लिक झालं किंवा मनात कुठेतरी वाटलं, की हे आन्सर असणार आहे. ते आन्सर ते नक्की असतं. बरोबर? ते का असतं त्याच्यामागचं तुम्हाला थोडं सायन्स एक्सप्लेन करू का? तर काय असतं तुम्ही तो क्वेशन अगोदर कुठेतरी पाहिलेला असतो किंवा ती जी कन्सेप्ट आहे, तर ती अगोदर थोडीशी वाचली असते, पण तुम्हाला ते रिकॉल होत नाही. बऱ्याचशा वेळेस तुमच्या पेपरमध्ये या पद्धतीने होतं. रिकॉल होत नाही तुम्हाला ती कन्सेप्ट. पण थोडंच तुम्हाला वाटतं, की हा असणार आहे किंवा क्वेशन पाहिल्या-पाहिल्या तुम्हाला वाटतं हेच आन्सर असणार आहे त्याचं. तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, जे आन्सर तुम्हाला वाटतंय ना, ते क्लिक करायचं. बरोबर? यासारखे मी भरपूर सारे क्वेशन्स करून पाहिले आणि जे आपल्याला वाटतं तेच तिथं बरोबर असतं. हां, पण जास्त जर तिथं विचार करत बसलं, लगेच दुसरा कोणतातरी ऑप्शन असतो. अरे, हे नाही, हे असेल. बरोबर. नक्की आठवत नाही नक्की कोणतं वाचलं होतं. ए असेल की बी असेल. बरोबर आहे. त्याच्यामुळे पहिलं जे तुम्ही पाहाल तेच तुम्ही क्लिक करायचं. बरोबर आहे. कारण त्यावेळेस तुमचा मेंदू शार्प असतो. बरोबर? आणि ते पाहता लगेच तो मेंदू तो डाटा जो आहे तो फिच करतो आणि तुम्हाला ते आन्सर वाटतं. पण ज्यावेळेस तुम्ही थोडीशी ओव्हरथिंक करायला जाता, तर त्यावेळेस तुम्ही तिथं कन्फ्यूज होता आणि मग कन्फ्युजनने काय होतं, जे चुकीचं आन्सर आहे ते तुम्ही मार्क करून येता. बरोबर? म्हणजे ज्या गोष्टी घडलेल्या पण नाहीयेत, तर त्या गोष्टी मेंदू तुमच्यापुढे इमॅजिन करून ठेवतो. बरोबर आहे? म्हणजे मेंदू काय सांगणार तुम्हाला, की तुमचा ब्रेन, की तुम्ही हा क्वेशन वाचला आणि या क्वेशनचं हे आन्सर होतं. हे पहिल्या वेळेस तुम्हाला सांगणार, मग ते आन्सर बरोबर असणार. पण ज्यावेळेस तुम्ही ओव्हरथिंक कराल, तर ज्यावेळेस तुम्ही 2 ऑप्शन त्याच्यातील शोधाल, की मला असं वाटतं मी हा पण क्वेशन वाचला होता, म्हणजे हे पण आन्सर होतं आणि हे पण होतं. तर मग त्यावेळेस तुम्ही काय विचार करायचा, जे तुम्हाला पहिल्या वेळेस वाटलं होतं, ते आन्सर तुम्ही क्लिक करायचं. आता या पद्धतीने जर या ट्रिकचा तुम्हाला यूज करायचा असेल, तुम्ही क्वेशन हे वाचलेले पाहिजेत. पण जर तुम्ही क्वेशन वाचलेलेच नसतील, तर तुम्ही बाकीच्या 2 ट्रिक्सचा यूज करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या जेईई एस्पिरंट्स सोबत मित्र-मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे काय, तर चॅनलवर नवीन असाल, पहिल्या वेळेस जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल, आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.